सुट्टीसाठी गावी आलोय आणि हे बघा गावाकडची सकाळ म्हणजे एकदम फ्रेश आणि अगदी ताजीतवानी निसर्गरम्य वातावरण. तर सकाळी चहा पाणी वगैरे झाला, नाश्ता झाला. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शाळेमध्ये. अंगणवाडीत थोडंसं काम होतं म्हणून. आणि ही जी शाळा आहे ना, ती अगदी आमच्या घराच्या पाठीमागेच आहे, म्हणजे आमच्या शेतामध्ये आहे. आणि आमचं अगदी अंगणवाडीपासूनचं 7वी पर्यंतचं शिक्षण याच शाळेमध्ये झालंय. आणि अगदी घरापासून म्हणजे काही पावलाच्या अंतरावर ही शाळा आहे. त्याच्यानंतर घरी आले आणि शाळेमध्ये गेल्यानंतर ना अगदी जुन्या आठवणी म्हणजे आठवले, की बाबा आपण शाळेत असतानाचे दिवस. आणि खरंच एक मनाला वेगळं सुख देऊन जातात. त्याच्यानंतर घरी आले, आपली दुपारची सोय करावी म्हटलं. दारातच नारळाचं झाड आहे, नारळ काढले आणि पाण्यामध्ये टाकले, कारण दुपारपर्यंत ते चांगले थंड होतात. नाहीतर आहे असं झाडावरून जर डायरेक्ट नारळ काढून पिलं ना तर पाणी जळजळतं आणि मुली सुद्धा पित नाहीत. आता कामं वगैरे सगळी करून आई रानात गेली होती. मुली छान मस्त झोका खेळत होत्या. म्हटल्या कूलर धुवायचा होता मला, कारण त्याच्यामध्ये ना धुळीने साईडच्या ज्या जाळ्या असतात ना त्या पूर्ण जाम झाल्या होत्या. म्हणून तो म्हणजे थोडक्यात सर्व्हिसिंग करायची होती. मी आणि माझ्या वडिलांनी म्हणून छान कूलर धुवून घेतला. आणि इथं पाण्याची मोटर चालू आहे आणि शिवण्याचं म्हणणं होतं की आई मला आंघोळ करायची आहे. मग हे दोघं जण निघाले होते मोटर खाली आंघोळ करायला. आणि हे आहे आमचं घर. आणि आमच्या घरापासूनच जातो तो म्हणजे सोलापूर कोल्हापूर हायवे. आणि अगदी रस्त्याच्या कडेलाच आमचं घर आहे. आणि एकदम मस्त असं पक्ष्यांचा किलबिलाट. घरापाशी एकदम मस्त अशी झाडं वगैरे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा इतकं उन्हाळा. आणि झाडं पण सगळी फळांची वगैरे आहेत, त्यामुळे जे काही नॅचरल आहे ते घरचं खायला मिळतं. त्याच्यानंतर दुपारच्या वेळी छान असा मी नारळ काढला, त्याच्यामधले पाणी काढलं. आणि हा घरच्या झाडाचा नारळ आहे, इतकं गोड पाणी लागतं ना. आणि नारळसुद्धा म्हणजे खूप मोठे आहेत. म्हणजे हे झाड जे आहे ना ते तांब्यावरती उगवलेलं आहे देवाऱ्यातलं. तरीसुद्धा याचे नारळ खूप मोठे आहेत. कारण जसं जर जास्त पाण्याचा भाग असेल ना तर तिथं नारळसुद्धा मोठे होतात. जर नारळाच्या झाडाला पाणी कमी पडत असेल ना तर नारळ तिथं छोट्या साईजमध्येच होतात. आणि जर कलमाची नारळाची झाडं तुम्ही घेतली ना तर खूप सारे नारळसुद्धा त्याला लागतात. आणि झाड असं आहे की अगदी खालून हाताने सुद्धा आपण नारळ तोडू शकतो. मस्त दुपारच्या वेळी नारळ पाणी पितो आणि गावी आल्यापासून हे दररोजच चाललं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी हे कॅनलला पाणी आलं होतं, जे की उजनी धरणाचं पाणी आहे. पाणी खूप थोड्या प्रमाणामध्ये आले, कारण हे लिकेजचं पाणी आहे. आणि असं खूप छान असतो आमचा गावाकडचा